केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी परभणी जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीचे माहेरघर असलेल्या पूर्णा शहराला भेट देत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून नामांतर चळवळीत काम केलेले, नामांतरासाठी तब्बल 21 दिवस कारावास भोगलेले माजी नगर उपाध्यक्ष दिवंगत BN लोखंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांचे सांत्वन करीत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। तर एकनिष्ठ असलेले दिवंगत दिलीप आठवले यांच्याही कुटुंबियांची भेट घेत त्यांचेही सांत्वन केले। नवनियुक्त रिपाईचे पूर्णा शहराध्यक्ष ॲडव्होकेट विजय भोवरे यांच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन करीत त्यांना पक्षाच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्या समवेत रिपाईचे राज्य संघटक DN दाभाडे, राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट सिद्धार्थ भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे, परभणी अध्यक्ष भगवान कांबळे, सतीश दामोदरे सह BB लोखंडे, अशोक दबाले, विशाल सूर्यवंशी, पांडुरंग आहेरे, भीमा मल्हारे, सुदर्शन आठवले, ॲडव्होकेट अमोल भोवरे, राहुल भोवरे यांच्यासह पूजनीय भदंत पय्यावंश बद्य पय्यासार यांची उपस्थित होती। भदंत पय्यावंश यांनी दिवंगत BN लोखंडे यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली पर गाथा कथन केली। गाथा सुरू असताना नामदार आठवलेसह उपस्थितांनी अभिवादन केले। कार्यक्रमासाठी श्रीकांत हिवाळे, शहीर गौतम कांबळे, बौद्धाचार्य त्रिंबक कांबळे, अमृत कराळे, अतुल गवळीसह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। भीमराव लोखंडे अमर रहे। या ठिकाणी आदरणीय भूसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परभणी जिल्ह्यातले पूर्णा शहर आणि तालुक्यातले पदाधिकारी आणि रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देणारी उपस्थित असणारे मंडळी, यादवराव भोवरे हे कांद्याच्या मुवमेंट पासून माझ्यासोबत राहिले आणि पूर्णेमध्ये असंख्य लोक अनेक वेळेला बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ माझ्यासोबत झालेले, अनेक गावामध्ये मी या तालुक्यामध्ये जाऊन आलेलो आणि या पूर्ण शहराला मला प्रचंड अशा पद्धतीचा पाठिंबा मिळालेला आहे। दिल्लीच्या राजधानीपर्यंत पोहोचणं सोपं काम नाही, पण हे सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले। आज विजय ॲडव्होकेट आहे, यादव राजाचा मुलगा आहे। या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला रिपब्लिकन पक्षाचा ऑफिस सुरू होतं। त्यानंतरची मुवमेंट जशी स्ट्रॉंग होती तशी रिपब्लिकन पार्टी सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग करायची आहे। बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आपण देश पातळीवर जाऊन पोहोचवलेला। ज्या ठिकाणी नॉर्थ ईस्ट मध्ये आपला पक्ष नव्हता त्या ठिकाणी सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहे। नागालँडमध्ये आपले 2 आमदार आहे, मणिपूरमध्ये आपला पक्ष रिकग्नाइज आहे, बाकीच्या सर्व आसाम असेल, मेघालय असेल, मिझोराम असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, सर्व नॉर्थ ईस्ट मध्ये आपला पक्ष आहे। त्यामुळे माझा प्रयत्न असा आहे की आपला पक्ष जो आहे बाबासाहेबांचा पक्ष केंद्राच्या यादीमध्ये रजिस्टर करून आहे, रेकग्नाइज पक्ष म्हणून त्याची नोंद व्हावी। दिलीप आठवले माझ्या नावाचा तो म्हणजे माझे नाव आठवले आहे, त्याचंही नाव आठवले आहे आणि तो सुद्धा अनेक दिवस माझ्या पाठी सुद्धा राहिला आणि तो घरी मी भेट दिलेली आहे आणि भीमराव लोखंडे तर इथे अनेक वेळेला मी चालतो। एकदा जर आपले 8 नगरसेवक 9 नगरसेवक म्हणून आले नंतर बरेचसे लोक BHP मध्ये गेले, BHP चे लोक थोडे त्यात म्हणून आले होते, 4 आले होते, ठीक आहे 4 आले होते। आपले सुद्धा आपण आपली ताकद वाढवली पाहिजे, आपल्या पक्षाची भूमिका लोकांसमोर मांडली पाहिजे।
आम्ही बीजेपी सोबत करू आहोत. देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मजबूत करण्यासाठी आम्ही नरेंद्र मोदींसोबत आहोत. माझ्या मंत्रिपदासाठी आम्ही तिथं अजिबात नाही. आणि ज्या एनडीएला आपण पाठिंबा दिला होता की एनडीए सत्तेवर आल्यामुळे मलाही मंत्रिपद मिळालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी पत्रकारांना सांगितलंय की मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. मी ज्यांच्या विरोधामध्ये उभा राहतो त्यांना सत्तेपासून मी बाजूला जावं लागतं. त्यामुळे काँग्रेससोबत होतं चळले, त्यामुळे काँग्रेससोबत होतं चळले सत्तेवर होते. 2014 पासून मी बीजेपी सोबत आहे, त्यांना सत्ता मिळते आहे. त्यामुळे ठीक आहे, सगळं बोललं पाहिजे असं नाही. पण ऑफिस होतं त्याच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्षाचं शहरात ऑफिस आहे. हे ऑफिस सगळ्या जाती धर्मासाठी खुलं आहे. बाजूला मस्जिद आहे, बाजूला मंदिर असेल, नंतर बुद्धविहार आपलं इथं आहे. त्यामुळं मंदिर, मस्जिद आणि बुद्धविहार याचा प्रत्येकाने आदर करणं आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांच्या संविधानाचा भारत उभा करण्यासाठी आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज शहरात